हॅलो, आज या व्हिडिओमध्ये मी एक खूप महत्त्वाची माहिती शेअर करणार आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे आणि या दिवसांमध्ये सर्दी, घसा दुखणे, खोकला, ताप अशा व्हायरल आणि काही बॅक्टेरियल इन्फेक्शन प्रमाण वाढत आहेत. अनेक पेशंट डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन घेऊन येतात. इन्फेक्शननुसार डॉक्टर काही वेळा 3 दिवस 5 दिवसांचा औषधांचा कोर्स देतात. काही रुग्णांना अँटीबायोटिक्सही लिहून दिली जातात. पण इथेच अनेकदा एक चूक होते. 2 दिवस औषध घेतल्यानंतर बरं वाटायला लागलं की काही जण अँटीबायोटिक्स बंद करतात आणि डोस चुकवतात. अँटीबायोटिकचा डोस का पूर्ण केला पाहिजे? कारण सुरुवातीला लक्षणे कमी झाली तरी शरीरातील सर्व बॅक्टेरिया पूर्णपणे नष्ट झालेल्या नसतात. औषधेमध्येच बंद केल्यास काही बॅक्टेरिया जिवंत राहू शकतात. त्यामुळे इन्फेक्शन पुन्हा होण्याची शक्यता वाढते आणि काही वेळा ते बॅक्टेरिया अँटीबायोटिक्सला कमी प्रतिसाद देऊ लागतात. त्यालाच अँटीबायोटिक रेझिस्टन्स म्हणतात. अशा वेळी पुढच्या वेळी तेच औषध तितकी प्रभावी ठरत नाहीत आणि उपचार अधिक कठीण होऊ शकतात. म्हणून डॉक्टरांनी ज्या दिवसांचा आणि ज्या प्रमाणात अँटीबायोटिकचा डोस सांगितला आहे तो पूर्ण करा. स्वतःहून औषधे बंद करू नका.